कशा पद्धतीचं आजचं आंदोलन होतं आणि काय आपली मागणी? नाही नाही, नंबर एक, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो असंवैधानिक आहे. कारण संविधानामध्ये कुठे उपवर्गीकरणाची तरतूद नाही. जर असं असेल तर सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय देत असताना 3 गोष्टीचा आधार घेतला पाहिजे. एक, संविधानाचं प्रेमेल, भाग 4 डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आणि संविधान सभेमध्ये ज्या चर्चा झाल्या या चर्चेला अनुसरून तो निर्णय देणं बंधनकारक असताना त्यांनी कशाचाही आधार घेतला नाही. त्यामुळे तो निर्णय संविधान विरोधी आहे. नंबर एक, जी बदल समिती आहे तिला आम्ही गटर समिती म्हणतो. कारण गटर समिती यासाठी म्हणतो, भारतीय संविधानाचं कलम 338(9) याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अनुसूचित जाती संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे असतील, जे काही आयोग नेमायचा असेल तर हे अनुसूचित जातीच्या आयोगाला विचारल्याशिवाय नेमता येत नाही. हे संविधानामध्ये 338(9) मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे गटर समिती सुद्धा असंविधानिक आहे. आणि सरकार यासाठी म्हणतो जाती जातीमध्ये भानगड लावतं. त्याला मी संदर्भ असा देतो, 1 ऑगस्ट 2024 ला डी वाय चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिला त्यात SC आणि STचं उपवर्गीकरण करा, असा निर्णय फक्त SCचा नाही. हा जातीवादी सरकार अनुसूचित जातीमध्ये भानगड लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला तिरंजनी देऊन फक्त SCचं वर्गीकरण करतो. हा खरा जातीवाद आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि अशा जातीवादी सरकारचा सुद्धा निषेध करतो आणि आम्ही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचाही निषेध करतो. आणि तो अधिकार आम्हाला भारतीय संविधानाचा आर्टिकल 1901 नुसार दिलेला आहे. म्हणून आम्ही सर्व संविधानवादी, आंबेडकरवादी जोपर्यंत आमचा श्वास असेल तोपर्यंत आम्ही यासाठी रस्त्यावर लढू आणि सरकारला सागे करून सोडून तर 100% उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यास भाग पडू. एवढा मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके सांगतो.